डोळे चोळून हाय करशील मला हाय हाय हाय. नाही माझं लक्ष नव्हतं ना. अरे लक्ष नव्हतं तुझं. आणि हा मागे बसलेला गेला काय आहे गाडीत रेडी होतात. व्हॉट अ डेडिकेशन यार. हा ब्लॉग जेव्हा कधी तुम्ही बघाल तेव्हा आमच्याकडनं आम्ही आत्ताच एक माफी मागतो की आम्हाला माहिती आहे आमची खरं तर चूक नाही, फ्लाईट डिले झालंय, पण आम्हाला जितकं जमेल तेवढं आम्ही तुमच्यासाठी करणार आहे. ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली या ट्रेन आली. तुम्हाला गाड्या लागू नये म्हणून नवीन प्रकार आहेत ते. नकोय आम्हाला ते प्रकार. पण गाणार हॅलो सगळ्यांना नमस्कार. कसे आहात? आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत कारण आम्ही चाललोय अमेरिकेला. खूप मजा येणार आहे. आमची संपूर्ण टीम नसली जात तरी आम्ही 9 जण चाललोय आणि अमेरिका दौऱ्यात काय काय करणार आहेत हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. खूप भारी वाटतंय. हाय हाय समीर दादा. हाय हाय पृथ्वी. तुम्हाला हाय केलं. चला शानी म्हणा. हाय अमीर दादा. हाय. चल 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 चल. हाय चॅनलला हाय. आणि सुमित चॅनलला आम्ही दोघं हाय करतो. आता आम्ही ॲम्स्टरडॅमला पोहोचलेलो आहोत आणि आमचं कनेक्टेड फ्लाईट आहे. आता आम्ही ॲम्स्टरडॅमवरून ॲटलांटाला जाणार आहोत आणि पुन्हा एक 9 तासाचा प्रवास करून आता आम्ही आलो आहोत आणि पुन्हा आता 9 तासाचा प्रवास करणार आहोत. खूप प्रवास होतोय पण खूप मजा येते. खूप भूक लागली होती आम्हाला आणि ॲम्स्टरडॅम एअरपोर्टला आम्ही काय खातोय बघा. काय देणार आहे? दशम्या म्हणतात त्याला. या बार पाणी. सत्तू थँक्यू. थँक्यू वेलकम. माझं वेगळंच. कुठे चालली आहेस तू? आता आम्ही 3रं फ्लाईट पकडायला चाललोय टॅम्पासाठी ॲटलांटावरून आणि आम्ही आता तिथे कशातून जातोय? मेट्रो. आम्ही आता टॅम्पाच्या बीचवर आलोय आणि व्हाईट सँड बीच हा फेमस बीच आहे. हा व्हाईट सँड बीच आहे आणि हा 2013 साली वर्ल्ड्स बेस्ट बीच म्हणून नॉमिनेटेड होता. सो हा कमाल बीच आहे. खूप लोक आहेत. कमाल बीच आहे आणि हा व्हाईट सँड बीच आहे. अप्रतिम बीच आहे. Day 2. टॅम्पाच्या सक्सेसफुल शो नंतर आत्ता आम्ही निघालो ॲटलांटाच्या म्हणजेच आमच्या 2ऱ्या शोसाठी. आम्ही खूप एक्साइटेड आहोत सगळे. आत्ता आमची तयारी सुरू आहे कारण आत्ता आम्ही चाललो आहे एअरपोर्टला. कुठे चालली? एअरपोर्टला. कुठल्या शहरात? ॲटलांटा. या आम्ही आता किंबल फार्मला आईस्क्रीम खायला आलो आहे. सुपर फ्लेवर्स आहे तिथे. आम्ही ऑरेंज पायनॅपल ऑर्डर केलं आहे आणि एक कॉफी ओरिओ येत आहे. आणि इथे आईस्क्रीम बनतं. ही लोक स्वतः बनवतात. फ्लेवर्स आहेत स्वतःचे. आणि इथे तुम्ही गर्दी एवढी पहिल्यांदा एवढी गर्दी एकत्र पाहिली आम्ही. नाही येतंय की नाही आपलं? आलं आलं हॅलो प्रिया. दिस इज ऑरेंज पायनॅपल अँड दिस इज कॉफी ओरिओ. ओ पटकन टेस्ट करा आणि सांगा कसं आहे. पटकन टेस्ट करा. ओके सो दिस फ्लेवर हा म्हणे इथे खूप फेमस आहे. इतका फेमस की हा संपतो कधी कधी मिळत. हां वेगळाच आहे. चला आता मी ट्राय करते. बाय. Day 3. काय झालंय? फ्लाईट कॅन्सल झालेलं आहे. आधी आम्हाला फ्लाईटमध्ये बसवलं, मग आम्हाला सांगितलं की फ्लाईट उडणार आहे. मग आम्हाला सांगितलं की
डिले आहे. मग आम्हाला डिप्लेन करायला सांगितलं. मग आम्ही उतरलो. त्याच्यानंतर कळलं की आता कंप्लीट फ्लाईट कॅन्सल झालं आहे आणि आता आम्ही अशी एक मोठी गाडी बुक केलेली आहे. आणि आज आमचा चौथा प्रयोग आहे न्यू जर्सीला आणि आमचा प्रयोग होता 4चा प्रयोग होता. पण तो आता आम्ही त्यांनी पुढे ढकललाय 7चा आणि तिथे सगळे ऑडियन्स सगळे प्रेक्षक वाट बघतात त्यांची. आणि आता आम्हाला असं कळलंय की तो जो प्रयोग आहे चौथा त्याच्या फक्त 950 सीट्स बुक झाल्या होत्या पण उरलेल्या 30 पण बुक झाल्यात. 980 सीट्स फुल झालेल्या आहेत आणि आता 1000 लोक ऑलमोस्ट तिथे वाट बघतात आमची आणि आम्ही इथे अडकलेलो. आता आम्ही आमची बॅगा भरतोय. लेट्स से आम्ही वेळेवर पोहोचतो का बघूया. अपडेट देते. बाय. वनिता आपण कशा बॅग्स मॅनेज केल्यात जरा सांग. तूच सांग बाबा. दाखवूया डायरेक्ट. आणि दत्तूचा फायदा सांगा. आम्ही मागे अशा बॅग्स मॅनेज केल्यात खूप साऱ्या मॅनेज केल्यात. एक छोटीशी जागा होती आणि बिचारा आमचा एक माणूस लपलाय बघा दत्तू. आणि आम्ही सगळे असे बसलोय. तर आता चाललो आम्ही एका गाडीत वेगळे. मी पिपी शिवा मस्त दाखवलं मला. घे बाबा हाय. तू आता एवढं डोळे चोळून हाय करशील मला हाय हाय हाय. नाही माझं लक्ष नव्हतं ना. अरे लक्ष नव्हतं तुझं. आणि हा मागे बसलेलं गेलं काय आहे. आणि हे आमचे जमाल सर. जमाल सर प्लीज से हाय. हाय. इट इज अ व्लॉग ऑफ येस. आता ठीक आहे ना यार. Say to hi. आता आम्ही पोहोचल्यावर तुम्हाला अपडेट देतो. बाय. 6.5 hours later. आम्हाला प्रयोगाला पोहोचायला खूप उशीर होतोय आणि आमचा 4चा प्रयोग होता जो आता 8चा झालाय आणि 950चं ऑडियन्स. सगळ्या तिकीट सोल्ड आउट झाल्यात. हाऊसफुल शो झालाय आणि लोक तिथे वाट बघतात आमची. सो आम्हाला खूप भारी वाटतंय की ते लोक थांबलेत आमच्यासाठी आणि आता आम्हाला जाऊन लगेच शो सुरू करायचं आहे. तर आम्ही म्हणजे पृथ्वी आणि शिवा त्यांचं पहिलं स्किट आहेत तर ते लोक गाडीत रेडी होत आहेत. व्हॉट अ डेडिकेशन यार. वाव. दत्तू पण मागे आहे. छोट्याशा कमरात तयार. येस. दत्तू रेडी झालाय ऑलरेडी. त्याने कपडे घातलेत गाडीमध्ये आणि शिवा पण रेडी झाली आहे. सो आमचं पहिलं स्किट सुरू होईल तोपर्यंत आम्ही रेडी होणार आहोत. सो खूप भारी वाटतं यार आमच्यासाठी स्वतःसाठी. आणि जे ऑडियन्स थांबलेत ते तर म्हणजे अमेझिंग आहे. हा ब्लॉग जेव्हा कधी तुम्ही बघाल तेव्हा आमच्याकडनं आम्ही आत्ताच एक माफी मागतो की आम्हाला माहिती आहे आमची खरं तर चूक नाही. फ्लाईट डिले झालंय पण आम्हाला जितकं जमेल तेवढं आम्ही तुमच्यासाठी करणार आहे. फ्लाईट डिले म्हणजे फ्लाईट कॅन्सलच झालं. हा कारण बाहेर भयानक पाऊस पडतोय. तुम्ही बघू शकता ढग दिसत नाहीयेत. आज दिवसभरात सगळ्या फ्लाईट कॅन्सल झाल्या. सॉरी येस. सूर्य दिसत नाही नुसते ढग. ओ सॉरी. माझी परिस्थिती Day 4. हॅलो. आज आम्ही आलो आहोत न्यूयॉर्क सिटी फिरायला आणि तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे पण खूप मजा येते. वाव. आणि आज आम्ही इकडचे खूप ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहे आणि तुम्हाला मी दाखवेनच की आम्ही काय काय बघतोय. खूप मजा करते सगळेजण. आम्ही आता एका चर्चमध्ये आलो आहोत. आज आम्ही एका इंटरेस्टिंग ठिकाणी आलो आहोत. मी कधी इमॅजिन नव्हतं केलं की आम्ही इथे येऊ. मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठे आलो. सो आत्ता आम्ही आलो. हे दिसतंय तुम्हाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला. टाइम स्क्वेअर बद्दल इथे सगळी माहिती लिहिलेली आहे आणि आत्ता आम्ही जातोय टाइम स्क्वेअरला. One eternity later.
आता आम्ही न्यू जर्सीमध्ये आहोत आणि इथून आम्ही जाणार आहोत वॉशिंग्टन DC आणि आमचं 12ची ट्रेन होती जी अगेन उशीर झाला आहे तिला आणि ती आता 1:30ची झाली आहे. जसं न्यू जर्सीला आमचं फ्लाईट उडालंच नाही, सॉरी कुठे फ्लाईट उडालं नाही, नेवाक एअरपोर्टला. बोस्टनला होता. हां बोस्टनला. बॉस्टनवरून आता 1 तास 1.5 तास झालेला आहे. असं का होतंय आमच्यासोबत? कधीही होत नाही असा झालेला आहे की डिरेल झाली आहे ट्रेन. हो कधीच असं होत नाही, ऑन टाइम ट्रेन येते. पण आज डिरेल झालेली आहे त्यामुळे एकूणच मज्जा चाललेली आहे. पण आज आमचा प्रयोग नाही आहेत त्यामुळे आम्ही थोडं रिलॅक्स आहोत. त्या दिवशी आमचा शो होता आणि आम्हाला खूप अर्जंट पोहोचणं गरजेचं होतं तिथे. सो आता बघू ट्रेन कधी येते. पण आम्ही खूप एक्सायटेड आहोत ट्रेनने प्रवास करण्यासाठी, कारण आत्तापर्यंत आम्ही जेवढं अमेरिकेत फिरलो आहे ते सगळं फ्लाईटने फिरलो आहे आणि ट्रेनने प्रवास करणं म्हणजे असं म्हणतात की ट्रेनमधून अमेझिंग दिसतं सगळ्या व्ह्यू. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत. ट्रेन आली की मी तुम्हाला देते अपडेट. बाय. ट्रेन आली, 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 या ट्रेन आली. फायनली आमची ट्रेन आली. 2 तास वाट बघितली, ट्रेन आली. सो फायनली आम्ही ट्रेनने प्रवास करतोय. 2,000 years later. गाडी कुठलं आज आम्हाला 7 दिवस झालेत अमेरिकेत येऊन आणि आता मला खूप घरच्या जेवणाची आठवण यायला लागली आणि आठवण आली आणि घरचं जेवण रेडी आहे आणि तेही पाटील वाड्यात. वो वरण भात. भाजी कशी आहे रे गौऱ्या? बटाट्याची. वरण भात, बटाट्याची भाजी, उसळ, काळ्या वाटाण्याची उसळ, बिर्याणी ज्यांना पाहिजे असेल, भेंडीची भाजी. कमाल आहे. आणि हे सगळं नीलाताईंनी केलं. सो थँक्यू. सो आत्ता आपण आलेलो आहोत एका महत्त्वाच्या ठिकाणी. अमेरिकेत एक अशी वास्तू आहे जी सगळ्यांना माहिती आहे, ज्याच्यामुळे खरं तर अमेरिका ओळखली सुद्धा जाते. दॅट इज व्हाईट हाऊस. आत्ता आपण आलेलो आहोत व्हाईट हाऊसला. पृथ्वी, where we are going now? Please tell us where we are going now. ये आम्ही चाललो कॅनडाला. आमचा टोरंटोला शो आहे आणि आता आम्ही वॉशिंग्टनच्या एअरपोर्टवर आहोत. आत्तापर्यंत आम्ही अशा एका ठिकाणापर्यंत आम्ही खूप एक्सायटेड झालो कारण आम्ही आत्ता अशा एका ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणाबद्दल आम्ही फक्त ऐकलं होतं आयुष्यात. आता बघतोय आणि हे प्रत्येक माणसाने बघावंच, बघितलंच पाहिजे. इतकं सुंदर निसर्गाने काहीतरी करून ठेवलंय, हे इतकं अप्रतिम आहे. सो आता आम्ही आलो आहोत नायगरा फॉल्सला. हे अशक्य सुंदर आहे. हे जे वर उडताना जे दिसतंय ते सगळं पाणी आहे. सो पाणी असं सगळीकडे. आता आम्ही इथे भिजलो आहोत. मग आम्ही खूप लांब होतो नायगरा फॉलच्या, पण आत्ता आम्ही अगदी जवळ आलो आहोत. आणि ही कॅनडाच्या बाजू म्हणजे कॅनडाची साईड आहे जिथून नायगरा फॉल दिसतो. अमेरिकेच्या साईडने पण नायगरा फॉल दिसतो, ती वेगळी बाजू आहे. आणि हा नायगरा फॉल आहे. बाप रे, हे अशक्य. हे निसर्गाने काय बनवलंय हे. A few inches later. आमच्याकडे आज आम्ही व्हॅनक्युअरमध्ये चहा कसा बनवायचा याच्यावर आमचा एक 1.5 तास सेशन सुरू आहे.
ते काय उघडलंय चहा शोधत होता. पाण्याच्या जार मध्ये चहा शोधत होता. चहा पत्ती पाणी ते काय सिस्टम मला काय आणलंय यार कळत नाही. तू आता मीठ टाकतोस की साखर? नको ना करू तू. साखरच आहे. साखर. आंघोळ झाला चहा घ्यायचा. गौऱ्या दादा परत तू आराम कर प्लीज. आता काय टाकतोय? काळी मिरी नाही ना? काय बत्ताशी काय असं काय यार? अरे यातलं हे होतं आणि यातलं हे बाहेर पडतं. दादा तू पण आराम कर. उकळलं जातं आणि हे गाळायचं नसतं. दादा आराम. दादा चार चमचे अजून एकदा. थोडी गोड होती का बरं बस. यार मला बोलू द्याला. शायनिंग मारलेस ना गौऱ्या. मी बनवतोय. ही व्यवस्थित चापत्ती असते ना अशी बी झोन सारखं झालं ना. झोंटू झोंटू. अरे मी म्हटलं ओपन चहापत्ती असते ना ओपन चहापत्ती तर मला अंदाज येतो हे पाकिटातल्या चहापत्ती काय लागणार आहे मसाला घ्यायचा. अरे पण ते तुम्हाला गाळायला लागू नये म्हणून नवीन प्रकार आहेत ते. नकोय आम्हाला ते प्रकार. अरे पण गाळणार कुठून तू? अरे पण गाळणार कुठून तू? टी शर्ट कुठे अड्डात तुझं टी शर्ट नको. हे बघ झालं की नाही मला सांग. बाहेर पडलं की नाही त्यातलं हे? आणि गाळ्याला पण लागत नाही ते. तू म्हणतो टाक मग खालचं तुम्ही घ्या वगैरे कशाला एवढं पाहिजे. ते काय दुधात टाकले डायरेक्ट. पाणी पण आहे त्याच्यात. हा बघितलं हे बाद. कळलं? आता हे प्लास्टिक नाहीये ते पोटात कसं जाईल? झालं म्हणजे आता प्लास्टिक पोटात जाणार. प्लास्टिक टाकलं यार. नाहीये तो कागद आहे. झालं का तुम्हाला हे सांगायचं तू म्हणतेस तसं? एवढ्या टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेव ना. जग अजूनही राखे आणि तिकडे चाललंय का? थोडं पुढे गेलं ना जग आणि आपण इकडे आहोत ते थोडं अजून पुढे गेलंय. मला बेसिक मला कळलं तर म्हणजे काय आहे म्हणून. पण बेसिक माहित नसेल तर आराम कर तू. वाव व्हॉट अ सेशन यार. बघ ना उघडून. ते तेल डायरेक्ट वरून तेल येतं. तेल आणि मग भडका. वाट लागेल. मूड झाला चहा प्यायचा तर पिऊ द्या. गौरे काही नवीन ट्राय करायला जाऊ नको. नाही नवीन काय ना दादा मी फक्त जस्ट आपण जस्ट इन केस बरोबर होतं ना त्याला. खूप व्ह्यूज मला खूप व्ह्यूज मिळणार आहेत. आहे गाडी खूप मोठी आहे. चाय बॅगा पण मावत. अरे बापरे थँक्यू गौऱ्या. फायनली चहा आमचा झालेला आहे. मी एकदा एक घोटून बघतो. हे कॉन्फिडन्स चाहिए. कालच्यापेक्षा बरं आहे. कालच्यापेक्षा पण चांगला आहे. हे बोलायचं धाडस करत नाहीये तो. नाही कालच्यापेक्षा बरं आहे. कालच्यापेक्षा बरं आहे. हा काय ही काय संज्ञा थँक्यू गौऱ्या. खूप चहा जास्त पडते. प्यार आहे. अमेरिकेतला शेवटचा दिवस आहे म्हणजे आम्ही आता एअरपोर्टवरती आहोत आणि आम्ही आता परत भारतात चाललोय. खूप मजा आली पण आता खूप वाईट वाटते सगळ्यांना बाय बाय करताना. खूप मजा आली आहे. सगळेजण आता टॅक्स लावतात बॅगेला. अविस्मरणीय दिवस.